त्यांनी सांगितले आयुर्नश्यति पश्यतां प्रतिक्षणम याति क्षयं यौवनम प्रत्यायान्ति पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः। लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला विद्युच्चलंजीवितं तस्मान् मां रक्ष अधुना रक्ष रक्ष परमेश्वर। अशा प्रकारे जीवन कसं आहे, आयुर्नश्यति पश्यतां प्रतिक्षणम, क्षणाक्षणाला क्षणाक्षणाला आपण काय मृत्यूच्या मुखामध्येच चाललेलो। याति क्षयं यौवनम, मी तरुण आहे, मी असा आहे, मी तसा आहे, माझी अशी तब्येत आहे, माझी तशी। याति क्षयं यौवनम, क्षणाक्षणाने ते सुद्धा अपक्षीयते, जे सहा विकार आहे त्यातला मधला अपक्षीयते म्हणजे क्षणाक्षणाने जरी वर्धन होत असलं तरी काही कालानंतर ते क्षणाक्षणाला काय नाशाकडेच जाणार आहे। आयुर्नश्यति पश्यतां प्रतिक्षणम याति क्षयं यौवनम, मी यौवन आहे, मी असा आहे, मी ते, परंतु क्षणाक्षणाने पुढेच चाललाय। याति क्षयं यौवनम प्रत्यायान्ति पुनर्न दिवसा, एकदा एक दिवस गेला की आपण जर म्हटलं आता कालचा दिवस आना, 31 डिसेंबर काल छान होता 2025, आता अनावरात 2 जानेवारीला येऊ शकत नाही। प्रत्यायान्ति पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः, काल काय हा संपूर्ण जगत खात 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 पुढे 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 चालला। लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला, लक्ष्मीसाठी जो आपला प्रयत्न चाललेला आहे धनप्राप्तीसाठी, तर लक्ष्मी कशी आहे, तरंग भंग चपला, पानाच्या मध्ये पडलेला असणारा बिंदू तो ज्याप्रमाणे अत्यंत चपल असतो, एका ठिकाणी ज्याप्रमाणे तो राहत नाही कमळाच्या पानावरचा, त्याप्रमाणे चंचल आहे अत्यंत। लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला, जीवन कसं आहे, विद्युत चलन जीवतम, एखादी विद्युत म्हणजे वीज चमकावी, तिला किती वेळ, अगदी क्षणमात्रात दिसते आणि नाहीशी होते। जीवन जे आहे, जीवन तसंच आहे, आपल्याला वाटतं आम्ही जगतोय, पण एकदा 60-65ला आलो की सिंहावलोकन जर करायचं म्हटलं, मागं पाहायचं म्हटलं, अरे एवढं आयुष्य आपण जगलो, क्षणम, त्या क्षण त्यावेळेस लक्षात काही नाही, एवढं सगळं व्यर्थ गेलं। वेद्य क्षणम जीवनम, म्हणून तस्मान् मां शरणागतम करुणया, आणि म्हणे भगवंता मी तुला शरण आलेलो,